भिवंडी तालुका के अंबाड़ी नाके पर आज दिनांक 7 दिसंबर 2025 को डॉक्टर श्रीमती दामिनी गौतम पाटिल व डॉक्टर गौतम मधुकर पाटिल के संगम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल का भव्य उद्घाटन अरावत समिति अध्यक्ष, महाराष्ट्र शासन व श्रमजीवी संगठन के संस्थापक सम्मान्य श्री विवेक भाव पंडित के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कार्यक्रम के अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री शरद जी पाटिल, ईशान हॉस्पिटल वसई के डॉक्टर देवेंद्र पाटिल, गणेश पुरी के समाज सेवक रामचंद्र पाटिल उर्फ रामू काका, ज्येष्ठ समाज सेवक श्री रामचरण नाइक, माजी सदस्य जिला परिषद थाने श्री देवा जाधव, पत्रकार दीपक हीरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व अंबाड़ी परिसर के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान डॉक्टर श्रीमती दामिनी गौतम पाटिल व डॉक्टर गौतम मधुकर पाटिल ने शाल पुष्प देकर स्वागत किया, तो वही सभी मान्यवरों ने इस कार्य की सराहना की और डॉक्टर श्रीमती दामिनी गौतम पाटिल व डॉक्टर गौतम मधुकर पाटिल को शुभकामनाएं दी। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
मल्टी स्पेशालिटी रुग्णालय किंवा हॉस्पिटल याचं उद्घाटन झालेलं आहे असं मी आता जाहीर करतो. आणि खरं म्हणजे ऍडमिट व्हायला मला हरकत नाही आता वगैरे, त्यामुळे पुन्हा आता मी ठाण्याला जायच्या ऐवजी अंबानीला निश्चित येईन याची खात्री आहे. त्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल आपल्या कुठल्या शेतकऱ्यांना वाडा किंवा धुरंज उठून जावं लागतं. पण अशा प्रकारे आपल्या पाण्याची कार्य झाली आणि खरोखर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने ठिकाणी निश्चितपणे त्यांचं स्मरण करावं लागेल ते म्हणजे डॉक्टर सरस्वती सदानंद भाई पाटील. हे डॉक्टर म्हणजे आपल्या भागातील एक अवलिया. त्यांनी काही वर्ष आपली प्रॅक्टिस केली, दवाखाना चालवल्यानंतर त्यांनी जे का रंगले गांगले त्याशी म्हणे आपले बरोबर असे रंगल्या कार्याची सेवा करण्यात त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यात करत असतात. आणि खरोखर म्हणजे त्यांचा जन्म वाडा तालुक्यातील 3% लेखन सत्यवादी लेखन काम रामचंद्र एवढे पेशंट येऊन गेलेले आहेत ते निश्चितपणे. आणि आमचं आदर्शवादी असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आपल्या सर्वात आधी तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही बाबांचे म्हणजेच श्री मधुकर पाटील यांच्या आमंत्रणाला मान देऊन आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. बाबांनी खूप विश्वास ठेवून आम्हाला हे हॉस्पिटल चालू करून दिलंय आणि आम्ही त्या विश्वासाला खरे उतरू. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करू. जे सरकारी योजना आहे तेही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आपले जेवढे गोरगरीब आहेत प्रत्येक रोगावरती उपचार इथे होईल. आपण आता पुढील 7 दिवस कॅम्प ठेवणार आहोत. प्लीज जेवढी लोकांना जेवढा लाभ घेता येईल तेवढा या, बघा हॉस्पिटल आणि आमच्याकडनं जेवढी आम्हाला सेवा करता येईल आम्ही कसं हे करतोय तेवढं हे बघून घ्या आणि त्या गोष्टीचा लाभ घ्या. आपल्याकडे सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर्स अवेलेबल असणार आहेत. ऑर्थोपेडिक झाले, न्यूरोलॉजिस्ट झाले, गायनेक झाले, स्त्री डॉक्टरने झाले, भूलतज्ञ झाले, हाडांचे डॉक्टर सगळे अवेलेबल असतील. तुम्ही फक्त सांगा या आणि ज्या प्रत्येक माणसाला जे काही रोग आहे किंवा जे काही गोष्टी आहेत, निदान आहे, सगळ्या सुविधा इथे उपलब्ध केल्या जातील. आपल्याकडे लिफ्ट आहे, ओटी आहे, जनरल वॉर्ड्स आहेत, फिमेल वॉर्ड वेगळा आहे, ICU आहे, डिलक्स रूम सुद्धा आहे. कार्यक्रम झाल्यानंतर प्लीज एकदा सगळ्यांनी बघून घ्या. ही जी फॅमिली आहे या फॅमिली बद्दल मी नेहमीच बोलत असतो. जेव्हा पण असं बोलण्याचा मला मौका मिळतो तर त्यावेळी मी नेहमी सांगत असतो की ही फॅमिली फार वेगळी आहे. म्हणजे आपण मी साध्या शब्दात किंवा शॉर्ट मध्ये बोलेन डॉक्टर काकांची फॅमिली, ज्यामध्ये सर्व मोठी फॅमिली येते. तर ह्या फॅमिली ज्या विचाराने नेहमी आपलं जीवन जगत आली आहे तर त्यामध्ये म्हणजे मी सिंपल असं म्हणेन की रायटर्स ॲटिट्यूड. तर रायटर्स ॲटिट्यूड म्हणजे काय की योग्य काय ते. तर मला असं नेहमी वाटत आलंय की फॅमिली नेहमी योग्य काय आणि आपल्या माइंडमध्ये नेहमी 2 गोष्टी असतात, एक योग्य आणि अयोग्य. अध्यात्म सांगतो की आपल्याला नेहमी कळत असतं की असं योग्य काय अयोग्य काय. जेव्हा मी अयोग्य पण करत असतो त्यावेळी आपल्या दुसऱ्या माइंडला माहित असतं की मी अयोग्य करतो आणि योग्य गोष्ट वेगळी आहे. पण त्या योग्यच नेहमी ऐकून आणि योग्यच्या दिशेमध्ये जात राहणारी माणसं फार कमी असतात. आणि जी ह्या फॅमिलीमधली माणसं आहेत, आज गौतम आणि दामिनी, तुम्हाला एकच सांगेन की तुमचा हा जो फॅमिलीचा जो प्रिन्सिपल आहे तर तो प्लीज फॉलो करत राहा. तुम्ही तेवढं जरी कराल तरी यश तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही. ही संपत्ती किती कमवली याला अर्थ नाही, तुम्ही तुमची संपत्ती कशी निर्माण केली हे खूप महत्वाचं आहे. आणि तिथे मधू यशस्वी ठरलेला आहे. आज एवढं चांगलं सुंदर हॉस्पिटल, म्हणजे खर तर ते हॉस्पिटल बघून मधू तुझं कौतुक करावं, तुझ्यावर जळावं की नेमकं काय करावं सुचत नाही. म्हणजे आपल्या मुलाच्या हातामध्ये, आपल्या सुनेच्या हातामध्ये एवढं चांगलं हॉस्पिटल देणारा बाप म्हणून तू खरोखर कौतुकास पात्र आहेस. ते प्रत्येकाच्या नशिबात येतं असं भाग नाहीये.
आता त्याच्यावर कळस चढवण्याचं काम हे गौतम आणि दामिनीचं आहे. म्हणजे भाऊनी तर सांगितलं की मनी प्लॅन आम्हाला दिलंय, याचा अर्थ सगळे लोक आजारी पडावेत आणि तुमच्या हॉस्पिटलला यावेत असं काय आम्ही म्हणणार नाही. पण डॉक्टर देवेंनी खूप चांगलं सांगितलं की सेवा कशी करावी, नाव कसं कमवावं. म्हणजे आज अनेक डॉक्टर हे कसायासारखे वागतायत, कारण इथे बरेच डॉक्टर बसलेले आहेत, पण खूप चांगली डॉक्टर मंडळी आहे. आणि काही डॉक्टर मंडळी ही अक्षरशः पेशंट गेल्यानंतर तो कसा सापडलाय, त्याचा कसा कार्यक्रम करायचा आणि आपली तिजोरी कशी भरायची, अशा अनेक डॉक्टर आहेत. पण त्या डॉक्टरांचं नावही कोणी घेत नाही. मी खास करून ते डॉक्टर अविनाश यांचं नाव घेईन की आज वाड्यापासून जन्माला येणारा मुलगा नाव घेऊन असेल की मला डॉक्टर अविनाशकडे जायचं आहे, अंबानीला मला डॉक्टरकडे जायचंय, असं तर मला वाटतं की काही बऱ्यापैकी जन्माला आलं की काय ह्या पद्धतीने ते हॉस्पिटलला येत आहेत. आणि हा जो विश्वास कमावला, म्हणजे प्रत्येक आईला वाटतं, म्हणजे बापाला काय वाटतं ते जाऊन द्या, पण प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा अंबानीला गेला पाहिजे. म्हणजे मी खूप वर्षापूर्वी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांचं खूप माझं फॅमिली रिलेशन आहे. म्हणजे खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सदानंद यांना श्रद्धांजली व्हायला हवी होती, मी ती वाहतोय. पण त्यांनी जे करून ठेवलं, त्यांनी जे पेरलं ते अगदी चांगल्या प्रकारे इथे उगवलेलं दिसतंय. म्हणजे किस्सा सांगतो, बघू आतमध्ये. आणि गेल्यानंतर आता काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून पोरांनी दम देऊन बसवलं की कमी खा, काय बिल काय भरता येणार, एवढे काही पैसे आपण आणलेले नाही, एवढं काय बिल नाहीये. काय यांच्याकडून काय बिल घ्यायचं. काही विकास सारखी आमची मंडळी आहेत, हॉटेल आग्रहाने नेतात, पण ताज सारख्या मुंबईच्या हॉटेलमध्ये आपलं बिल नको सांगणारा कोण आहे. म्हणून त्या वेटरने आम्हाला त्यांच्याकडे नेलं. तर सागर त्यांचा म्हणजे मधूचा आमचा पुतळा आहे सागर, त्याला खास करून उल्लेख करेन. म्हणजे पुस्तकामध्ये मी जे लिहिलंय मी की त्याने त्यावेळेस सांगितलं की मी मधूचा पुतळा आहे आणि मी या हॉटेलमध्ये चिप्स सेफ आहे. म्हणजे असं उडून भरून आला की सांग ताज सारख्या हॉटेलमध्ये एवढ्या मोठ्या पदावर आपला कोणतरी माणूस आहे आणि तो आपलं बिल इथे भरतोय किंवा आपल्याला सांगतोय. म्हणजे माझ्या मुलांची प्रतिक्रिया भाऊ वेगळी होती. त्यांनी सांगितलं असेल तुमची ओळख येतात, एवढंच खायला कशाला घातलं, जास्त बिल केलं तर चाललं असतं ना, तो भरायचं नव्हतं ना आपल्याला. त्याने आम्हाला त्या हॉटेलमध्ये त्यावेळेस तो ताजचा किस्सा घडला होता, गोळीबार वगैरे झाला होता, पूर्ण हॉटेल फिरून दाखवलं. किचन म्हणजे त्या ताज हॉटेलचा कोपरा ना कोपरा, म्हणजे जसं गोळीबार झाला होता त्या ठिकाणापासून प्रत्येक ठिकाणापर्यंत सागरने मला पोहोचवलं. आणि नंतर लक्षात आलं की हे कुटुंब जे आहे ते कुटुंब कसं सांभाळायचं, कुटुंब कसं मोठं करायचं आणि त्या कुटुंबाला कोणत्या पदावर नेऊन पोहोचवायचं, ही पाटील फॅमिली. म्हणजे डॉक्टरने सांगितलं की पाटील फॅमिली खूप उच्च दर्जाची आणि ते संस्कार त्या मुलांवर आहेत. आज गौतम दामिनी तुमच्यावरही तेच संस्कार आहेत. मधुनी नाव कमावलंय, मधुनी माणसं कमावलेत, मधुनी सगळं केलंय. आता हे सगळं तुम्हाला पुढे न्यायचंय. पैसा कमावण्यापेक्षा माणसं किती कमावली आणि नाव किती कमावलं. जन्माला येणारा मुलगा जर तो त्या हॉस्पिटलला जायचंय की त्या हॉस्पिटलला आपल्याला न्यायचंय, सर्दी झाली, खोकला झाला, थोडंही काय झालं. म्हणजे आमच्याकडे तर शुभम पाटील म्हणून होतं समोर मध्ये आहे आमचे उपसंपादक, त्यांनी सांगितलं माझा मुलगा डॉक्टरांकडेच येतोय. हा जो विश्वास आहे तो विश्वास तुम्ही कमवावा, एवढाच मी तुम्हाला अंतकरणापासून शुभेच्छा देतोय. सर्व सुविधांनी उपयुक्त आणि कोणतंही आजारावर तुम्हाला इलाज होईल असं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहते. त्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे इथे तुम्हाला आणि तुमच्या बरोबरीनं येणाऱ्या इतर सर्व डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देईन की तुम्ही खरोखरीच या भागात येऊन सेवा करण्याकरता आलेले आहात. नाहीतर मग आपल्याला ठाण्याशिवाय दुसरा इलाज कुठे नाही राहणार. आणि ठाण्याचं मी आता सांगत नाही, कारण वैद्यकीय क्षेत्रात बोलायला गेलं तर माझा अनुभव आता एवढा चांगला झालेला आहे पेशंट म्हणून की डॉक्टर काय काय करामती करतात आणि निदानवाले काय काय करामती करतात, त्याचा अनुभव मी स्वतः घेतलाय. मी एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाव घेऊन सांगतो, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि डॉक्टरने मला रक्ताची तपासणी करायला सांगितली. आता नियम काय की तिथल्या लॅबकडूनच करून घेतली पाहिजे. मग ते आलेलं मला त्यांनी बिल आधीच दाखवलं 84,000 रुपये. 84,000 रुपये रक्ताची तपासणी करायला.
मी आमदार झाल्याचे अनेक फायदे तोटे आहेत, पण एक फायदा असा आहे की माझा दरवर्षी 15 लाखाचा विमा महाराष्ट्राची विधानसभा काढते. त्यामुळे 80,000 ते मला काही फरक पडत नाही, तरी इन्शुरन्स जाणार. पण 80,000 म्हटल्यानंतर मी विचार केला कसलं येईल. आणि म्हणून माझा एक डॉक्टर आहे मित्र, माझ्या मुलासारखा आहे, डॉक्टर आशिष भोसले, तो MD पॅथॉलॉजिस्ट. त्याला मी विचारलं की 84,000 काय. मग त्यांनी मला सांगितलं की भाऊ याची जास्तीत जास्त किंमत 16,000, कितीही केलं तरी 16,000. 16,000चं बिल 84,000वर केलं. मग मी त्याला सांगितलं की तू तुझा रक्त घेणारा इथे पाठव आणि तू माझं रक्त चेक करून दे. तर ज्युपिटरवाल्याने त्याला खाली चढवलं, बाहेरचा नाही येऊ देणार. मग मला वाटतं मोरे माझ्याबरोबर होते का कोण, त्याला म्हणते त्याला घेऊन या. ते त्याला घेऊन वर आले, तर माझ्या वॉर्डमध्ये पाठवायला तयार नाही. मी सलाईन लावलं, सलाईन काढायला लावलं, IV काढायला लावलं आणि त्याच्याकडे गेलो आणि सगळ्या डॉक्टरांना आणि इथल्या लोकांना बोलावलं की इथे मी बसणार आणि तू रक्त काढ, कोण अडवतो बघू. मी ठरवेन माझं बॉडी आहे, ज्युपिटर मधून करून घ्यायची का बाहेरून करून घ्यायची हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मला त्या ठिकाणी एक प्रकारे मी रुग्ण असताना, पेशंट असताना सत्याग्रही बनायला लागलो आणि ते रक्त बघायला लागलं. मी तुम्हाला सांगेन की अशी जी मोठी हॉस्पिटल्स आहेत, जे नावाला मोठी आहे, संगम सारखी सेवा म्हणून करणारी अशी जी काही तुरळक हॉस्पिटल आहे, ती आपलं देशाचं आयुर्मान वाढवणारी रुग्णालय आहेत, वाढवणारी आहेत. म्हणून मला या निमित्ताने डॉक्टर गौतम, डॉक्टर दामिनी यांना मनापासून धन्यवाद द्यायचे की तुम्ही या भागातल्या रुग्णांची सेवा करा. तुम्हाला म्हणजे मी असं म्हणून नाही तुम्ही बालाजीला, साईबाबाला, अगदी नित्यानंद बाबा कुठेही नाही गेलं त्यांचं. रुग्णांची प्रामाणिक सेवा केली की ईश्वर विठ्ठल तुम्हाला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. हे नाव संगम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपले अंबाडी इथे आहे. हे 30 बेडचं हॉस्पिटल, सुसज्ज हॉस्पिटल. त्याच्यामध्ये मेल फिमेल वॉर्ड वेगळं असेल त्याच्यामध्ये, आणि OPD, IPD, ICU असेल 6 बेडचं. सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे आपल्याकडं, मेडिकल आहे, सगळं कॅज्युलिटी आहे जी इमर्जन्सी आपली असते, आणि अशी सुसज्ज असं आपली जी लिफ्ट, जी स्ट्रेचर लिफ्ट बोलतात, त्याच्यामध्ये पूर्ण पेशंट पूर्ण जातो आणि परत व्यवस्थित त्याच्याने बाहेर, त्यासाठी सुसज्ज असं लिफ्ट आहे. आणि आपण फायरसाठी ज्या परमिशन लागतात त्या पूर्ण परमिशन, हॉस्पिटलसाठी लागणारा पूर्ण परमिशन, आपण सगळ्या गोष्टी परमिशन घेतलेल्या आहेत. फायर तशी जशी गव्हर्नमेंटच्या 30 बेडच्या परमिशन आहेत. पुढे आपण याच्यातून जे सेवा करता येईल लोकांच्या, गव्हर्नमेंटच्या योजना जशा महात्मा फुले योजना या घेता येईल त्या आपण प्रयत्न करू. गव्हर्नमेंटने आपल्याला दिले, आपण त्यांच्याकडे पुरवठा करू, आपल्याला देतील आपण अशी अपेक्षा करू आणि आपण
जास्तीत जास्त सेवा करायची लोकांची आपण प्रयत्न करू. या ठिकाणी आपला अंबाडी या एरियात आदिवासी बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे इथे खूप सारे पैसे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये खूप सारे पैसे द्यायला लागतात. त्यासारखे आपण असे खूप मोठे पैसे देऊन हे करा, आपण कमीत कमी खर्चात आपण कसं देता येईल, लोकांना सेवा करता येईल याचा आपण प्रयत्न करू. माझ्या आई आणि वडील यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी साथ नसती दिली तर हा एवढी मोठी बिल्डिंग आणि एवढे मोठे हॉस्पिटल झालं नसतं. त्यामुळे आई वडिलांचा माझा खूप मोठा याच्यात वाटा आहे. त्यांचं पूर्ण श्रेय मी त्यांना देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले विवेकभाऊ पंडित, तसेच शरद पाटील, रामू काका, तसेच देवेंद्र पाटील, डॉक्टर देवेंद्र पाटील हे दिवशी उपस्थित राहिले, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि इथे सर्व आजूबाजूचे शेतकरी, नागरिक, तसे मीडिया, तसेच असलेले सर्व डॉक्टर यांनी दिलेले आपल्याला साथ, यांचे सर्वांचे मी आभार मानतो. अशीच साथ पुढे राहू दे ही माझी नम्र विनंती. जेवढी सेवा करता येईल, जेवढ्या गोष्टी जसं मला जेवढ्या फ्रीमध्ये देता येईल ते करीन, जेवढ्या योजना आम्हाला घेता येतील त्या आम्ही घेऊ, जेवढं डिस्काउंट करता येईल, ज्याला खरंच गरजू आहे आणि ज्याला ज्या सगळे जेवढे स्पेशलिस्ट आहेत आपल्याकडे, आपले सगळे डॉक्टर्स वगैरे सगळे अवेलेबल असणार आहेत आणि ॲडव्हान्स सगळ्या सेवा, ICU आपलं खूप हे इनबिल्ट आहे, व्हेंटिलेटर वगैरे, मॉनिटर्स वगैरे सगळ्या गोष्टी. मला वाटत नाही असं या एवढ्या परिसरात एवढं फॅसिलिटीजचं कुठलेही हॉस्पिटल आहे आता सध्या तरी अवेलेबल. मग आपण जेवढं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केला आणि अजूनही जे काही कमी असतील किंवा ज्या काही थोड्याफार गोष्टी नसतील त्याही आणायचा प्रयत्न करतोय. असं हे नका करू की खूप मोठं हॉस्पिटल आहे तर खूप जास्त हे असणार आहे, सगळ्या फीज वगैरे जास्त असेल. आपल्याकडनं जेवढं सेवा करता येईल जेवढं, कारण माझ्या सासऱ्यांचं जे हॉस्पिटल बांधताना जो उद्देश होता ते हेच होतं की म्हणजे ठाणा किंवा शहरात बांधण्यापेक्षा आपल्या साईडच्या एरियातल्या लोकांना किंवा आपल्या लोकांना सेवा भेटली पाहिजे आणि त्यांच्यासाठी जास्त हेल्प झाली पाहिजे. मग तेच राहणार आहे, जेवढं आमच्याकडनं करता येईल तेवढं करू. हॉस्पिटल टायमिंग सकाळी असं तर 24 तास इमर्जन्सीसाठी आम्ही ओपनच राहणार आहोत. OPD फक्त सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आणि नंतर मग संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. माझ्या बाबांचा मान देऊन सगळ्यांनी जे विवेक पंडित साहेब आहेत आणि शरद पाटील साहेब आहेत, देवेंद्र पाटील डॉक्टर्स आणि जेवढे सगळे परिसरातले लोक आलेले त्यांना सगळ्यांना थँक्यू, तुम्ही आलात.